सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगणनिहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो हरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबितांबुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद बड्डमरवयम् चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम् अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दोनुजवकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णौ रघुबर विमल जशो जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार द्वैता समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आरुति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्वैत जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे पाय जई हृदय गिबसोन ठाय तई एवढे भाग्य होय उन्मेषासी
ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा हे हो घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संताच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारानं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचरता आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे असे देवमान्य संत संत मान्य संत जगदमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे विठ्ठल 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 अभंग हा 4 चरणाचा आहे आणि अभंग हा पाठ करून म्हणून दाखवण्यात आलेला आहे अभंग घेतलेला नाही कारण कीर्तन सुरुवात होण्याच्या पूर्वीच आम्ही तो अभंग पाहिला तसा कानपाठ आहे म्हणून मागे पुढे चरण होऊ शकतात म्हणून तुम्ही सारे सावध राहा चुकलं तर तुम्ही मला सांगा विठ्ठल विठ्ठल 4 चरणाचा अभंग आहे आणि कालापर प्रकरणातील अभंग आहे अभंग सरळ सरळ अभंगाचा अर्थ असा आहे आज ज्या निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताहाच्या 8व्या दिवशी काला असतो आणि काल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं लागतं पण जेव्हा भगवान परमात्मा जन्माला आले कुठं आले जन्माला अधुडीत मथुरेत जन्माला आले पण अभंगाची प्रस्तावना अशा आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा कृष्ण परमात्मा तिकडे जन्माला आलेत पण इकडं गोकुळामध्ये आनंद झाला का झाला त्याचं कारण सांगतो देव जन्माला येत नसतात देव प्रगट होत असतात मथुरेमध्ये देव प्रगट झाले पण गोकुळामध्ये देव जेव्हा आले तेव्हा त्यांना आणलं परंतु स्वप्न भ्रांतीतून जाग झाल्यानंतर असा भास झाला की कृष्ण परमात्मा न कोणाला माहित होता तिथं जन्माला आले म्हणून सर्वांनी पाहिलं अचानक असलेले कृष्ण परमात्मा पाहिले आणि एवढा आनंद झाला
अंत पार नाही लेखा. त्या आनंदाला अंत पार राहिला नाही, पारावार राहिला नाही. मराठी भाषेतले शब्द आहे. एवढा काय आनंद झाला, का झाला त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगतात. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर आणि नारी. नर म्हणजे माणसं आणि नारी म्हणजे कोण, गवळणी. त्यांना एवढा आनंद झाला कृष्ण परमात्मा पाहिल्यानंतर. काय केलं त्यांनी पुढे, आनंद झाल्यानंतर तेवढ्यावर त्या थांबल्या नाही. भगवान परमात्मा प्रगट झाले, जन्माला आले. एवढा आनंद झाला, प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढ्या उभा केल्या. गुढ्या कशाच्या, आपण ह्या गुढी पाडव्याला करतो तसा नाही, भगवी ध्वज. भगवी ध्वज घरापुढे उभा केली. धर्म रक्षणा करता भगवान परमात्मा आलेत म्हणून भगवी ध्वज आपल्या घरासमोर लावली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर कृष्णाच्या साऱ्या कथा गायला लागली. बाई, कृष्ण जन्माला आलाय, कृष्ण जन्माला आलाय, एवढं सुंदर आहे. हे कथा गातात, ह्या कथा गातात. कसा असेल कृष्ण, कधी पाहायला भेटेल. मग आपण पाळणे जसे म्हणतो तसे करती कथा गाती गाणी. तुम्ही म्हणाल गाणे म्हणजे हे गाणे नाही बरं का, कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे गाणे ते गायला लागल्या. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. मन असतं तर मुहिले येतो आणि येणे आहे म्हणून वेधिले येतो. वेधिले म्हणजे संपूर्ण बाजूने, चहू बाजूने त्याला आकर्षित करणे म्हणजे वेधणे. याच्या रूपानं आणि याच्या छंदानं वेधिले. रूपानं वेधलं. अहो, बाळ पाहिलं, हातातलं हातात राहिलं, डोकेरलं डोकेर राहिलं, जागेच्या जागेवर उभा राहिल्या गवळणी. रूपाने वेधणे आणि याच्या छंदाने, याच्या बासुरीच्या छंदाने महाराज वेधिले. म्हणून तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठला आज काला आहे. काला, काला कशाला म्हणतात सर्वप्रथम ऐका. काल्याचे प्रकार आहे. व्यावहारिक काला वेगळा आणि परमार्थिक काला वेगळा. परमार्थात भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी केलेला अट्टहास म्हणजे काला. आपण आपल्या शरीरामध्ये जे साक्षी चैतन्य आहे त्या साक्षी चैतन्याला, त्या साक्षी चैतन्याचा संपर्क शरीराशी आला म्हणून त्याला जीवात्मा नाव प्राप्त झालं. तसं पाहिलं तर तो ब्रह्मच आहे. पण या जीवाला त्या शिवाशी ऐक्य करणं म्हणजे जीवशिव ऐक्य. काला विठ्ठल व्यावहारिक काला या समोर असलेल्या याच्यामध्ये कशा काय काय मिक्स आहे यात. लाही आणि दही, दोन पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग दोन पेक्षा अन्य पदार्थ जर एकत्र केले मग तो खिचडी काला. म्हणून एक काल्याचे प्रकार आहे. म्हणून काला एवढा दुर्मिळ आहे. ऐका, या काल्यासाठी स्वर्गातले लोक सुद्धा आम्हाला काला भेटावं म्हणून महाराज खाली येतात. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी बाबा जन्मा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी बाबा स्वर्गीचे
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. आमचा जन्म मृत्यू लोकात व्हावा अशी इच्छा स्वर्गातले अमर लोक करतात. न मरा इति अमर हा, जे कधीच मरत नाही ते सुद्धा या काल्याच्या आशेने महाराज मृत्यू लोकामध्ये येतात. पण ऐका, तो काला त्यांना भेटत नाही. कारण ज्यानं इथं आल्यानंतर सेवा केली, काल्यापर्यंत थांबले, त्यांनाच हा काला भेटतो. अचानक येणाऱ्याला काला भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा काल्याचं एक कीर्तन आहे. काला माहित आहे, कारण संप्रदायाचे नियम आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर घेतात, दुसऱ्या दिवसापासून उपदेश स्थितीपर अन्य 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 अभंग घेतल्या जातात. 7व्या दिवशी मागणी मागतात आणि 8व्या दिवशी काला करतात. पण काल्याचेही काही नियम आहेत. पर काला करत असताना प्रभू रामचंद्राचं चरित्र वर्णन केलं जमेल का? बर, पिंडदान सांगितलं तर काय म्हणणं? सांगितले 48 पिंडदान, मग काला झाला, होईल का? नाही होणार. अन्य अन्य संताचं वर्णन केलं तरी काला होत नाही. एकमेव साधन, शेवटचा जर गोड करायचा असेल तर कृष्ण परमात्म्याचं चिंतन करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल संप्रदायाचे खूप गोड नियम आहेत महाराज. संप्रदायाने काहीतरी खूप असं खूप बांधून ठेवलंय, नाहीतर कीर्तनकारांनी कुठं कोणता अभंग घेतला असता महाराज. कोणता पण घरभरणीला वर्ष श्राद्ध केलं असतं कीर्तनकारांनी, दंड काय. म्हणून वारकरी संप्रदाय फार गोड आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 4 गोष्टीला जास्त महत्व आहे. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये 4 गोष्टीला जास्त महत्व आहे. 1 विठोबा, 2 तुकोबा, 3 ज्ञानोबा आणि 4 शिवबा. विठोबा आम्हाला प्रेम देतो, तुकोबा आम्हाला श्री गाथा देतोय, ज्ञानोबा आम्हाला ते गाथ्यातलं ज्ञान आमच्या माथ्यात राहावं म्हणून ज्ञान देतात. आणि हे संपूर्ण आपल्याला करता यावं, कुठंतरी जाऊन त्याचा आत्मसात अध्ययन करता यावं म्हणून इथं बसण्याचं स्वातंत्र्य जे देतात त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तलवार निघली काय? विठ्ठला विठ्ठला. म्हणून संप्रदायाचे गोड नियम आहे. पण ऐका, ज्या वेळेस काला असतो, संप्रदाय सांगतो काल्याच्या दिवशी काय करावं लागतं गणेश महाराज? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, ज्या खोड्या केल्या, त्याचा फक्त उच्चार करायचा, अनुकरण करायचं नाही. प्रभू रामचंद्राचं अनुकरण करा. जर श्रीकृष्ण परमात्म्याचं अनुकरण करायला लागले तर तुम्हाला दररोज मार खावा लागेल. म्हणून फक्त उच्चारण करायचं सांगितलं. संत किती हुशार आहेत. आचारावे म्हटले नाही, उच्चारावे म्हटले. विठ्ठला विठ्ठला. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याचा आपल्याला आता लीला बघायच्या आहे. तुम्हाला माहित आहे, काले अनेक ऐकत आलात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार का झाला हे तुम्हालाही माहित आहे. पृथ्वीवर पापिष्ट लोक जास्त झाले की पाप वाढायला लागतं. कंसासारखा
पापी असणारा दुराचारी सात्विक लोकाच्या पाठीमाग लागायचा. अहो, ज्याच्या उदरी जन्म घेतला महाराज, त्या बापाच्या कमरात लात घालणारा मुलगा तो कोण? कंस. तिकडा तो कंसच आहे. पण एवढं पाप झालं, एवढं पाप झालं, सारे लोक महाराज, सारे देव, इंद्रादी देव महाराज विष्णूकडे गेले. मी पूर्वपीठीपासून सांगतोय, नाही ते मधून सांगितलं, यांना कळत नाही. तिथं गेल्यानंतर त्राहिमाम देव प्रसन्न झाले. विष्णूने सांगितलं, मी 8 अवतार घेईल, 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण परमात्मा होईल आणि या भूमीवर जेवढं पाप झाले तेवढं मी काय करेन, निर्दळन करेन. विठ्ठल असं सांगितल्यानंतर पहा, देव आले या मथुरेमध्ये. कंसानं आपल्या बहिणीचं लग्न करण्याचं ठरवलं. कोणासोबत? आपल्या मित्रासोबत, वसुदेवासोबत. खूप जिवलग मित्र, खूप जिवलग मित्र महाराज. ते कोण म्हणलं, रात्री म्हणले ना मित्र वनव्यामध्ये, एवढा जिवलग मित्र. पण लग्न ठरवलं, लग्न सुरू झालं, लग्न लागलं. लागल्यानंतर नवरी घेऊन घरी येतात. काय म्हणतात त्याला? घरी आल्यानंतर वरात. हा वरातच असन. नवरी घरी घेऊन येत होते. येत असताना कंस आनंदात नाचत होता महाराज, आनंदात नाचत होता. माझ्या बहिणीचं लग्न माझ्या मित्रासोबत झाले, आनंदात नाचायचा महाराज. नाचता नाचता आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे तुझ्या व्यक्तीचा आनंद व्यक्त करतोय, ती व्यक्ती तुला दुःखास कारण होणार आहे. तुझ्या बहिणीचा तू आनंद व्यक्त करतो ना, त्याच बहिणीच्या उदरामधून येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. अशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर मला सांगा, जर मी सांगितलं उद्या तुम्ही सकाळी 7 वाजता मरणार आहे, तर कोणाला झोप गोड लागल? आश्चर्यचकित झालं. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. अरे, सख्खी बहीण असलेली आणि तिच्या उदरी येणारा 8वा पुत्र माझा वध करणार आहे. जर आपण मरत असेल तर उपयोग नाही. बंदिस्त केले महाराज आपले जिवलग मित्र आणि सख्खी बहीण महाराज बंदिस्त केली. बंदिस्त केल्यानंतर बहिणीने सांगितलं, दादा जेवढे जेवढे पुत्र होतील तेवढे तेवढे तुझ्याकडे येईल, पण आम्हाला स्वतंत्र राहू दे. पण कंस म्हणला, काय नाही, बदलू पण शकतात, दुसऱ्याचं देऊ शकतात. म्हणून कारागृहामध्ये बहीण आपली त्या कारागृहामध्ये टाकली. एवढंच नाही, ज्या जन्मदात्या आई वडिलांना जन्म दिला, बापालाही कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये टाकल्यानंतर कंस इकडे जर सुखाने राहायला लागला. एक एक मुलगा जन्माला यायला लागला की एका एका मुलाकडे जायचा. त्याचा नेम होता, ऐका श्रोते हो, त्या मुलाला घ्यायचं, एका पायाला धरायचं, गर 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 फिरायचं. एक शिळा होती, त्या शिळेवर दंदिशी आदळायचं. आदळल्यानंतर महाराज तो बालक गतप्राण व्हायचा. कंसानं एक नाही असे 6 मुलं मारले. 7वा गर्भ राहिला आणि योगमायेने तो त्या तिकडे गोकुळाकडे नेला. 8वा राहिला. ज्यावेळेस भगवान परमात्मा अवतरित होणार त्यावेळेस संकेत मिळाले. कोणाला? वसुदेवाला. वसुदेवाला सांगितलं, हे वसुदेवा, मला या अधर्माचा नाश करायचा, धर्माची स्थापना करायची, म्हणून मला पवित्र कुश पाहिजे. ऐका, काहीतरी चांगलं कार्य व्हायचं असतं ना, त्यावेळेस कुश सुद्धा पवित्र लागते. वाक्य चांगलं लक्षात ठेवा. साधू जरी जन्माला यायचा असेल तरी आईची कुश पवित्र लागते. धर्मवीर संभाजी महाराज जन्माला यायचे होते म्हणून आईची कुसही पवित्र होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं स्वराज्य उभा केलं, त्यांच्या आईची कुस पवित्र होती. आई वडील पवित्र असतील तर मुलं पवित्र होतात. तुम्ही म्हणाल कसं? माऊलीने सांगितलंय, गीता सांगते, यद्यदाचरती श्रेष्ठात तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. जेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणून
पूर्वपीठिका महत्वाची आहे. म्हणून राजादी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. काय काय शूरवीर, अहो राजे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव ऐकलं तर महाराज इतरांना असा घाम फुटायचा. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जेव्हा बाहेर निघायची कशी गणेश महाराज, पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेर, रणात फिरली नाती कधीच माघारी. जय हो. तक्त दौलती समोर केली नादाचारी, कधी न झुकली दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीला ताकदीने ठोकरला, मराठी भोळ्याचा वेशने पांघरला. धर्मरक्षणासी सदा सज भवानी झाली, जुलूम करण्याच्या रक्ताने नाली. हो महाराष्ट्रावर प्रेम अपार, प्रेम अपार, उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार. उघडले स्वातंत्र्याचे द्वार. हो तलवार कडकड बिजलीचा आवाज, झेलले धारी भरती वार. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसता पवाडा जरी ऐकला तर रक्त सळसळ करतं. याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून ऐका, ते शूरवीर जन्माला येण्यापूर्वी आईची कूस पवित्र लागते. म्हणून भगवान इथं जर छत्रपती शिवाजी महाराज होते, पण सृष्टीला उत्पन्न करते महाराज, जगाचे चालक मालक श्रीकृष्ण परमात्मा जन्माला यायचे, मग कुश किती पवित्र असेल. विठ्ठला म्हणून पवित्र कुशीमध्ये जन्म घेणार. वसुदेव देवकीला सांगितलं, स्वप्न दृष्टांत झाला. मी जेव्हा जन्माला आलो की मला काय करायचं, डोक्यावर घ्यायचं, गोकुळात जायचं, तिकडं ठेवून यायचं. सारं सांगितलं. तिकडे योगमाया घेऊन यायची. वसुदेवानं सांगितलं, पण आमच्या पायाला काय आहे, बेड्या आहेत, आम्ही जेलमध्ये आहोत. पण ऐका, देवानं सांगितलं जेव्हा मी जन्माला आलो हे काही राहणार नाही, कारण देवाचं सामर्थ्य आहे. देव जन्माला आले ही कोणतंच बंधन राहत नाही. म्हणून तिथी ठरली, वार ठरला, योग्य वेळ ठरली, म्हणून देव प्रगट होणार. कृष्णाष्टमीचा दिवस श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येणार. परंतु जन्माला येत असताना लहान बाळ होऊन आले नाही, चतुर्भुजामध्ये रूप घेऊन आले. चतुर्भुजामध्ये रूप घेऊन आल्यानंतर देवकीने सांगितलं, देवा तुम्ही एवढं रूप घेऊन आले, एवढे मोठे रूप घेऊन आले, तुम्हाला बाळक म्हणायचं कसं. आईचं प्रेम असतं महाराज छोट्या बालकावर. ते बालक असेल तर ते प्रेमाने त्याला घेता येतं, आईची मातृछाया त्याच्यावर करता येत. तू आता चतुर्भुजात आला, जन्माला आल्यानंतर तुला पाहिल्या सारे पळून जातील. जाईन की नाही. एखाद्याला जर 4 हाताचा पोरा जन्माला आला तर घाबरातील नाही. म्हणे यायचं असेल तर छोटं होऊ नये. म्हणून भगवान श्रीकृष्णानं 8वा जन्म या वसुदेव देवकीच्या त्या कारागृहामध्ये 8वा जन्म झाला. आणि इकडं जन्म झाला महाराज. जन्म झाल्यानंतर साऱ्या दिशा लखलख अशा प्रकाश करायला लागल्या. सूर्याला सुद्धा आनंद झाला.
चंद्र सुद्धा आनंदी झाला, वाहणाऱ्या नद्या सुद्धा संत गतीने वाहायला लागल्या. एवढंच नाही, गोकुळामध्ये असलेले सुद्धा सर्व नर नारीला सुद्धा आनंद झाला. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या जय हो. जय हो. वा नवनाथ महाराज, सुंदर अशी गोड चाल म्हटलेत महाराज. आणि सांप्रदायिक चाल आहे. माणसं सांप्रदायिक असल्यामुळे मग संप्रदाय चाली येतात. सुंदर आहे. जीवनही नवनाथ महाराजांचं आहे. जेव्हा आमचा फोन जाईल तेव्हा कधी नवनाथ महाराजाचं यश असतं. मग त्यांचे आभारच आहे. काय सांगत होतो मी तुम्हाला? कीर्तन. वा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. प्रश्न असा निर्माण होतो, ऐका गणेश महाराज. शंका या अभंगावर अशी निर्माण होते, आपण म्हटलो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बरोबर. पण या गोकुळातलं वर्णन नाहीये. मथुरेमध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आलाय. मग गोकुळीच्या लोकांना आनंद का झाला? कळालं का? आधुडीत जर कृष्ण जन्माला आला तर तिकडं पाकिस्तानमध्ये आनंद होईन का? काय म्हणणं आहे? बरं, एवढं लय लांब झालं भाऊ. बोधेगावात कृष्ण जन्माला आला तर नेवाशात. मग इथं कसं म्हटलंय? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ऐका, त्याचंही समाधान सांगतो. विठ्ठला विठ्ठला. वेदांतिक स्वरूपाने आपल्याला समाधान पाहता येतं. शरीरामध्ये असलेला साक्षी चैतन्य हा एक आहे. ऐका, या साक्षीला त्या साक्षीचा भाव कळायला जातो त्यावेळचं सांगतोय. पण भगवान परमात्म्याची महती एवढी होती, इथे जन्माला आल्या आल्या महाराज जड जीवाला सुद्धा कृष्ण परमात्मा जन्माला आला हे कळत होतं. मग मला सांगा, गोकुळ्यातल्या लोकांना कळालं नसेल का? अहो, चेतना जागृत झाली, काहीतरी आनंद झाला, काहीतरी नवीन शक्ती जन्माला आली, म्हणून सुख झालं महाराज. त्यांना अत्यंत आनंद झाला. कधी कधी आपल्याला असं होतं, काहीच माहित नसतं, पण अंतःकरणामध्ये असा आनंदाच्या लहरी फुटतात. अशा झाल्या असेल तर पहा, तशा लहरी फुटायला लागल्या. म्हणून अंत पार नाही लेखा. म्हणून काय म्हणतात ते, सांगणारा थोडा सचरता असला की काहीतरी करता येतं, बरोबर. अभंग इकाडा आणि विषयी काढा असं म्हटलं की वेगवेगळं होतं. गाडी चालवणारा चांगला असेल तर गाडी रोडनी जाती. झोप जरी लागली, डुकली जरी लागली तरी टपकन उठून तो. म्हणून पटकन कळालं पाहिजे. हे नाही कळालं तुम्हाला? ओ महिला मंडळी, कळालं नाही? बरोबर, मी तुमचं सांगतो ऐका. कसं जागृत पाहिजे याच्यासाठी सांगतो. मी अभंगाचं सांगतोय. मी याच्याकडे गेलो पण मी पुन्हा असं वळून त्यांना जोडून दिलं.
कृष्ण इकडं होता तिकडं आनंद झाला म्हणून जोडून दिलं ना. एक सतर्क सांगतो महिला मंडळीसाठी कसं महाराज चेतन, विषय आला की टपकन तिथं हजर झालं पाहिजे. कसं पूर्वीच्या काळी दोघी सासू सुना खूप प्रेमाने राहायच्या, खूप प्रेमानं, पण वरचं प्रेम, वरचं. बाई माझी सासू एवढी सुंदर, एवढी काम करते, कोण म्हणायच्या? सुना. आणि पहिला सुनेला धाक होता कोणाचं? सासूचा. पण आता सुना म्हणत्या सुना सुनो मेरी सुनो. सुनाला महाराज आता नाही, पण पहिलं सांगतो मी महाराज, एवढा धाक. सासू घरात आली की सून थोडी बाहेर, आणि सासू पुन्हा बाहेर आली की ती पुन्हा घरात, एवढा धाक. पण मनामध्ये थोडा द्वेष होता. ऐका बरं का, हे थोडं तुम्ही चांगलं ऐकता. सुनेच्या मनात एक वेळेस होतं, बाई आता बराच वेळ झालाय, सासूबाई पाण्याला जर गेल्या तर काहीतरी करून खाऊ. कोणाला? सुनेला वाटायचं. आणि सासूला वाटायचं बाई सुनबाई देखत काही खाता येणार, चांगला माल घरात आहे पण खाता येत नाही. कोणा देखत? महाराज देखत, सुनबाई देखत, कसं खावा? ठरलं महाराज, तिनं वाटलं, ती म्हटली जाऊ दे आता सुनेला काय करते, पाण्याला पाठवून देते. कोणी पाठवून दिलं? सासूबाईने पाठवून दिलं. महाराज बदमाश सासू सुनेला पाठवून दिलं, आणि पाणी थोडं लांब होतं, पाणी आणायला गेली सासूने, तोपर्यंत इकडं गॅस पेटवला, पातीलं ठेवलं, पाणी तापवलं, त्या पाण्यामध्ये शेवया टाकल्या, मस्तपैकी अर्ध पातीलं शिजून घेतल्या. कोणी? सासूने शिजून घेतल्या. तिनं ठरवलं सुनबाई येऊस तर लंपास करू. ताटामध्ये आता त्या शेवया म्हणजे लगेच खाता थोडेच येतात, थोडं गार करावे लागतात, म्हणून मोठ्या ताटात घेतलं. आता खाता येईना म्हणून अर्ध ताट आलं, पण तेवढ्यात काहीतरी खुडबुड वाजायला लागले. तिला वाटलं सुनबाई आली की काय नाही. मग सासूने काय केलं, ज्या स्वयंपाक रूम मध्ये होती सासूबाई, बरोबर त्या दुसऱ्या खोलीमध्ये गेली. तिथं अंधार होता, अंधाऱ्या खोलीत तिथं जाऊन एका कोपऱ्यामध्ये तिचा शेवया खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पहा बर का, सून इकडून आली, पाहिलं तर घरात सासूबाई दिसाना. सासूबाई कुठे गेल्या? इकडं बघ तिकडं, पण सासू काय दिसली? सुनेला वाटलं एवढा चान्स आहे, आणि सासू पटकन येऊ शकते म्हणून आपण काय दुसरं करण्यापेक्षा हाय ते पातेल्यातलं दूध काय करू, थोडं गरम करून साखर टाकून पिऊ. भूक लागली बाई, प्यायला लागली. गरम झालं, ताटलीमध्ये दूध घेतलं आणि पेणार, तर तिला वाटलं इथं जर पिले, आणि सासू आली मग करायचं काय? अरे सुनबाईने दूध घेतलं आणि अंधाऱ्या खोलीत गेली. कुठं? जिथं सासूबाई आधीच भजन करत होत्या. पहा बरं का, मी कशा करता सांगतोय. तिथं गेल्यानंतर सासूने पाहिलं सुनेला, सुनेनं पाहिलं सासूला. सुनबाई म्हणली आत्याबाई इथं काय करता? सासूने विचारलं तू काय करती? म्हणे बाई तुम्ही इकडे बसल्या, एवढ्या वेळच्या शेवया खाऊ राहिल्या, तशाच खाऊ राहिल्या, मी दूध घेऊन आले म्हणे. कळालं का? विठाला विठाला याचं नाव समय सूचकता. गोकुळामध्ये आनंद झाला आणि इकडं मथुरेत कृष्ण जन्माला आले. परंतु अद्वैत स्वरूपाचे कृष्ण परमात्मा जिथं जिथं जन्माला आले, समस्त सृष्टीला आनंद होतो. त्या गोकुळात काय नवल आहे? म्हणून कृष्ण परमात्मा इथं जन्म झाला. जन्म झाल्यानंतर झाल्या महाराज लख प्रकाश पडला. वसुदेवानं जसं सांगितलं तसं वसुदेवानं त्यांना त्या एका पाठीमध्ये घेतलंय, आपल्या डोक्यावर घेतलंय. डोक्यावर घेतल्या परिणाम पायातले जे बंधन होते, बंधनही गळाली, दरवाजेही उघडली, आणि वसुदेव कृष्णाला त्या गोकुळात घेऊन निघाले. गोकुळात जात असताना त्या मथुरेमध्ये आणि गोकुळामध्ये नदी होती. त्या नदीचं नाव यमुना. यमुना नदी जात असताना यमुने मातेने भगवंताचंही दर्शन घेतलं नव्हतं. यमुने मातेने विचार केला, एवढ्या दिवसाने कृष्ण परमात्मा भूतलावर आलेत, आपण एकदा तरी
चरण दर्शन केलं पाहिजे म्हणून आपली ताकद वाढवली. कोणी? यमुनेने. पूर यायला लागला. वसुदेव आपल्या डोक्यावर कृष्णाला घेऊन चाललेले आहे. पूर हा खांद्यापर्यंत आला, पूर तोंडापर्यंत आला, तोंडात पाणी जायला लागलं, कानात पाणी जायला लागलं. कृष्ण परमात्म्याने विचार केला, जर आता आपण या यमुने मातेला दर्शन दिलं नाही तर काय होईल? एक वेळ घाबरतीन, पुन्हा रिटर्न जातील. म्हणून कृष्णाने काय केलं? गणेश महाराज काय केलं? त्यासी लावी अंकुश, त्यासी लावी चढला आचाट, त्यासी लाविले अंगुष्ट. आपला डाव्या पायाचा अंगठा, बरोबर ना? डाव्या पायाचा अंगठा यमुने मातेमध्ये बुडवला. यमुने मातेने दर्शन घेतलं, पूर ओसरला. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये तिथे वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि ठेवल्यानंतर महाराज तिकडून योगमायेला वसुदेव या मथुरेमध्ये घेऊन आले. इथं आल्यानंतर ती योगमाया आहे. योगमायेने आता सर्वांनाच रडवलेलं आहे. मोठ्या मोठ्यांना रडवलं, ज्ञानाला रडवलं, तपीला रडवलं, भिकाऱ्याला रडवलं. असा माणूसच नाही त्या योगमायेने रडवलं नाही. तुम्ही म्हणा आता ही कोणती माया आहे? अहो, ज्यासाठी आपण आपला परमार्थ जिच्यामुळे होत नाही त्याचं नाव आहे योगमाया. चांगल्या गोष्टीकडे जायला लागला माणूस का योगमाया म्हणते तिकडं चल, तिकडं चांगलं आहे. चांगलं न होऊ देणारी माया म्हणजे योगमाया. या योगमायेने रडवलं. योगमाया महाराज रडायला लागली, आवाज करायला लागली. चांगली रडली, चांगली रडली बर का. बरं, वा, अशीच रडत होती. आम्ही त्याच्या मुलाचं दाबलं का? योग माया रडायला लागली. महाराज इकडे कंसाला आवाज गेला. कंसाने पाहिलं, अरे 8वा पुत्र जन्माला आला वाटतंय. कंस पळत 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 आला. तो 8वा पुत्र हातातून घेतल्यानंतर त्याला कंस घेऊन गेला आणि पाहिलं तर पुत्र नव्हता, मुलगी होती. कंसाने विचार केला, देवानं सांगितलं होतं 8वा पुत्र तुझा वध करणार, ही तर मुलगी आहे, वध करावं की न करावं. पुन्हा रिटर्न द्यायला लागले तर नारदजी प्रकट झाले. नारदजीला तर पापच करून घ्यायचं होतं, कधी मारायचं. नारदजीने सांगितलं, वेडा आहे का? अरे तो देव आहे, देव. कधी नोटा बंद करीन हे नाही बर का. देव आहे, मुलीच्या जन्माला आला तरी मारू शकतो. भीती वाटली कंसाला. कंसाने पुन्हा त्या मायेला नेलं, एका पायाला धरलं, गर 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 फिरवलं, खाली आदळला तर योग माया सुटली आणि वर गेली. महाराज वर गेल्यानंतर आकाशवाणी केली, तुझं लागी मधी उपजला हे हो लागी वधी मायेने आकाशवाणी केली, हे कंसा, अरे तुझ लागी वधी उपजला मजादी. माझा काय वध करतोस? अरे तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. असा जेव्हा आवाज त्या कंसाला गेला, कंसाला भीती वाटली. कंस आल्या महाराज जेवायला गेला नाही. पहिलीच सभा घेतली. पहिल्या सभेत पहिली सभा भरवली महाराज, राक्षसाची पहिली सभा.
पण ठेवला. अरे सांगितलं जो कोणी या कृष्णाला मारून येईल त्याला अर्ध राज्य देईल. असं म्हटल्यानंतर महाराज राज्य मग काय सोपं समजित आहे का? मी जर इथं म्हटलो एका मिनिटात वर जाऊन या 50,000 रुपये देतो, किती जण पळते? एका मिनिटात जाऊन जर 50,000 जर भेटत असेल तर मी म्हणतो कीर्तनाला कोणी थांबणार नाही. एखाद्या म्हणजे ट्राय तर मारून बघू. महाराज हिचं सर्वसामान्य पैनीला सुद्धा लोक पाळतात. आमच्या एकदा पैन पडली. कोणाची आता नाव नाही सांगत, पण उदाहरण सांगतो. आम्ही इथं काम करीत होतो. आम्हाला पण सिमेंटाची गुणीची गरज होती नवनाथ महाराज. एका मिस्त्रीचं काम सुरू होतं. मिस्त्रीने सांगितलं आधुडी गावातून जर तो सिमेंटाची गुणी खांद्यावर घेतली आणि न टेकता काकेश्वराची इथं आणून टाकली तर तुला 500 रुपये. एका भक्तानी झालेली सत्य घटना आहे. बाता नाही बरं का, खोटे. नाव पण सांगू शका नाही, नाव नको लाजते पुन्हा. पण आम्ही तेवढेच हुशार. आम्ही इथं होतो, मुक्ताराम महाराज पण होते का इथंच होतो आम्ही. एका पट्ट्याने गावातून गुणी उचलली आणि काकेश्वरापाशी आणली. वाकत वाकत आला इथं. मला वाटला हे पडतो की काय, आणि काकेश्वरापाशी आणून टाकली. आणि मी तिथं होतो. मला अरे काय रे म्हणे पैन पडली होती म्हणे सिमेंटाची गोणी. मला आता उचलायची नाही, आता उचलायची नाही महाराज. आता एकदा पडली गोणी गेली आणि 500 रुपये. सांगायचं तात्पर्य 500 रुपयासाठी जर आपण एवढं करतोय, अर्ध राज्य द्यायला तयार होता कंस. सारे जण उठले, पण त्यात सर्वप्रथम उठणारी पुतना म्हणली कंसा अरे एवढंसक बाळक मारायला एवढे कशाला शूरवीर, मी एकटी जाते आणि मारून येते. असं म्हटल्यानंतर पुतना लवकर लवकर निघली. 12:30 वाजले होते, वेळ झालता. काला संपायचा, कीर्तन झालतं 11ला सुरू त्यांचं मीटिंग. तिकडं सांगतो पुतना लवकर लवकर आली. तिथं आल्यानंतर अशा वेशामध्ये जावं. आता पुतना होती. पुतना ह्या डोंगरापेक्षा विशाल. केस पाहिले तर पार पायाला लोंबायला आले. पुतण्याचे दात बाबा बाबा तोंडाच्या पुढं 2-2 फूट. पुतण्याचे नख कधीच जन्माला आल्यापासून नको नाही काढे. कोणी कोशी दिसत असेल ती पुतना. कधी फॅरेम लावली नाही, कधी पावडर नाही. कोणी पुतण्याने विचार केला जर असं आपण त्या कृष्णाला मारायला गेलं तर हे सारे लगेच ओळखतील. मग पुतण्याने आपला स्वरूप दुसरं स्वरूप घेतलं. महाराज एवढं सुंदर स्वरूप, गोंड स्वरूप घेतलं आणि त्या यशोदेमाईपाशी गेले. तिथं गेल्यानंतर महाराज कृष्ण पाहिल्यानंतर ही पहिली मोहितच झाली. कारण कृष्णाचं स्वरूपच सांगत असताना असं सांगितलंय महाराज, जेव्हा कृष्ण जन्माला आला का महाराज त्या असणाऱ्या गोकुळामध्ये त्या नरनारीला सुद्धा आनंद झाला होता. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात बटन सुरू करा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्या कृष्णाला पाहून या नरनारी आनंदित झाल्या होत्या
त्याच कृष्णाला पाहून पुतणीला सुद्धा आनंद झाला होता, पण सांगतात की त्यांना दुःख झालं, पण परिणाम असा होता त्या गोंडस बालकाला कसं मारावं. पण आपण पैन घेतली होती म्हणून पुतनामाई त्या यशोदेजवळ गेली. यशोदेने सांगितलं, यशोदेला आवाज दिला, यशोदे दार उघड. यशोदेने दार उघडलं. पुतना आत गेली. आत गेल्यानंतर पुतना बाजीवर बसली आणि बसल्यानंतर यशोदेने आपल्या कडाला महाराज कृष्ण परमात्मा घेऊन आली आणि पुतनेने सांगितलं, यशोदे मी तुझी लांब लांबची बहीण आहे, मी लई लांबची बहीण आहे, बडबड करू नको बहिणी, लांबची बहीण आहे, मला तुझा कृष्ण बघायचा, कृष्ण माझ्या मांडीवर दे. विचार केला आपलं बाळ कोणाला द्यावं, पण ठीक आहे लांबची बहीण असं म्हणून कृष्ण मांडीवर दिला. मांडीवर दिल्यानंतर राक्षीची प्रवृत्ती ती मांडीवर घेऊन राहिली नाही. कृष्णाला सांगितलं, मी बहीणच आहे, मी तिला काय करते, स्तनपान करते. असं म्हटल्यानंतर यशोदा म्हणली ठीक आहे बहीण आहे म्हटल्यावर काय, बहिणी बहिणीचं लय प्रेम असतं महाराज. कधी लग्न झाल्यावर, लग्नाच्या आधी मारामाऱ्या, पण बहिणीचं मग फोनवर फोन हे प्रेम. तिला वाटलं आपली लांबची बहीण आहे, मग काय झाला, आपला मुलगा तो तिचा मुलगा, मग करावं काय, दिला. पुतणीने महाराज स्तनपान करण्यासाठी कृष्णाला आपल्या स्तनपान करायला सुरू झालं. पण ऐका, कृष्ण परमात्मा जेव्हा त्या पुतणीचं स्तनपान करायला लागला त्यावेळी दूधही संपलं, शरीरामध्ये असलेलं रक्तही वाढायला लागला. तेव्हा त्या पुतणीला कळालं हे कृष्ण नाही, हा आपला काळ आहे वाटतं. रक्त संपत, मांस, मज्जा सर्व काही जेव्हा ओढायला लागला तेव्हा पुतना म्हणा लागली, कृष्णा सोड, कृष्णा सोड, सोड सोड म्हणता म्हणता महाराज पुतणीने आपला प्राण सोडला. विठ्ठल कृष्णाची पहिली लीला महाराज, पुतणेचा वध. तो एवढा सुंदर असलेला कृष्ण गोकुळात जन्माला आलता आणि आल्यानंतर किती आनंद. अहो इथं आपल्या घरामध्ये जर मुलगा जन्माला आला त्याचा किती आनंद होतो. मी मामा झालो, कोण म्हणतो मामा. आणि मग कृष्ण परमात्मा जगाचा चालक मालक जन्माला आला, एवढा आनंद महाराज. तिथल्या प्रत्येकानं आपल्या घरासमोर महाराज भगवी पताका धारण केली, असे समोर उभा केली, आणि आनंदाने महाराज त्या कृष्ण परमात्म्याच्या कथा गायला लागल्या. तोरणे करती कथा गाती गाणी. कृष्ण परमात्म्याला पाहिलं, मनमोहित होणाऱ्या त्या गवळणी त्या कृष्णाच्या कथा गायला लागल्या. बाई कृष्ण किती सुंदर आहे, कृष्णाला पाहत राहावं. अरे कृष्णाला पाहिल्यानंतर दुसरं काहीच करावं वाटत नाही. कृष्ण असा आहे, कृष्ण गोड आहे. अहो बसले तरी कृष्ण, उठले तरी कृष्ण, अशा कथा गायला लागले, त्याचेच गीत गायला लागले. असा आनंद त्या गोकुळामध्ये झाला, कारण कृष्ण परमात्म्याचं सामर्थ्य तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने छंदे, 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 तुका मने
आनंदला रनारी आनंदला 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 तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कृष्ण परमात्म्याच्या छंदामध्ये त्या गोकुळामध्ये असलेल्या गवळणी तन्मन धनाने त्या स्वरूप झालेले आहेत, त्याच्या रूपानं एकचित्त झालेले आहेत. गोकुळामध्ये असलेले महाराज सर्व गोपाळ ही तन मन धनाने नाचत आहे. पावया छंदे तल्लीन गोविंदे पावया छंदे तल्लीन गोविंदे नाचती आनंदे गोपाळ कैसे नाचती आनंदे गोपाळ कैसे. आनंदाने नाचायला लागल्या. एवढा तन्मय धनाने सर्व त्या कृष्ण रूप झालेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. आता सर्वांनी मोठ्या प्रेमानं एकदा भजन करायचं. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सुंदर असे हात वर करायचे. ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्यानेच हात दिलेले आहेत त्यांनीच हात वर करा. अन्यथा स्वतःचे असेल करू नका, सर्वांनी करा. देवाला सांगा, देवा हे हात तू दिलेत, आतापर्यंत मी भाकरीच केल्या, आतापर्यंत मी दुसरे कामं केले, यावर भाग्यरेषा असती, जीवनरेषा असती, भविष्य पाहायला काय जाता. देवाला वर भविष्य सांगा, भविष्य बदलून जाईल. कोणाला दरिद्री असेल तर श्रीमंत व्हाल असं हात वर करून सांगितलं. हात वर करायचे आणि मोठ्या प्रेमानं भजन करायचं. विठोबा रघुमाई हात वर करा. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा विठोबा